सर्वात पहिलं तुम्ही हा फोटो बघा। हा फोटो बघून तुम्हाला असं वाटतंय का की या फोटोमध्ये असलेली मुलगी एखादी पुणे असेल? पण तुम्ही ती कहावत ऐकली असेल इंग्लिश मधली की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर। आता ह्या केसचा जेव्हा मी स्टडी करत होतो तेव्हा मला कळालं की ही कहावत अशाच लोकांसाठी बनलेली आहे। जेव्हा मी या केसचा स्टडी करत होतो तेव्हा मला हे समजले की या मुलीने हत्या नेमके कशामुळे केली आहे आणि कारण ऐकून मी सुद्धा हैराण झालो। तुम्ही सुद्धा कारण ऐकून खरंच हैराण होताल आणि लग्न करण्याच्या आधी 10 वेळेस विचार करताल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 29 डिसेंबर 2018 ला जगदीश साळुंखे आणि वृषाली ठाकरे या दोघांचे लग्न होते। जगदीश साळुंखे हा मूळचा जळगावचा राहणारा मुलगा होता। याचे वडील हेअर कटिंगचे दुकान करून आपले उदरनिर्वाह करत होते। जगदीशला एक मोठा भाऊ सुद्धा होता जो लग्नानंतर ठाण्याच्या कोळशेवाडीमध्ये राहत होता। आता जगदीशने आपले जे शिक्षण आहे ते आपल्या गावातूनच पूर्ण केले होते। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जगदीशने सुद्धा आपल्या भावाकडे जाऊन राहण्याचा निर्णय केला जॉबसाठी आणि तिथे गेल्यानंतर त्याला एक चांगली फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब सुद्धा लागली। मुलगा जर चांगला कमवत असला आणि त्याला चांगली जॉब असली तर त्याचे आई वडील हे नेहमी त्याच्या लग्नाचा विचार करतात। जगदीश सोबत सुद्धा असेच होते आणि जगदीशला मुली बघण्यासाठी सुरुवात होते। यातूनच एक रिश्ता येतो, तो म्हणजे मालाडचे रहिवासी वृषाली ठाकरे याचा। दोघांची एक दोनदा भेट होते, त्यामध्ये हे दोघं एकमेकांना पसंत करतात आणि 29 डिसेंबर 2018 रोजी या दोघांमध्ये लग्न होते। पण लग्न झाल्यानंतरच त्यांच्या जेव्हा हे दोघं कोळशेवाडीमध्ये आपल्या परिवारासोबत राहतात तेव्हा ह्या परिवारामध्ये नेहमी भांडण होत राहतात। आता जगदीश असा विचार करतो की घरवाल्यांसोबत राहण्यामुळे नक्की भांडणं होत असतील, यामुळे हे दोघं वेगळं राहण्याचा विचार करतात आणि उषा सदन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हे दोघं एकमेकांसाठी एक सेपरेट रूम घेतात। पण हा निर्णय जगदीशच्या आयुष्यातला सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरणार होता। आता तो कसा हे बघू। सर्व काही ठीक चालले होते या दोघांमध्ये जेव्हा हे दोघं वेगळे राहायला लागले होते। पण 6 मार्चला एक अशी घटना समोर येते जी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून टाकते। 6 मार्चला जगदीशच्या मामाच्या फोनवर एक फोन येतो। तो केला होता वृषाली ठाकरे यांनी। फोन केल्यानंतर ती सांगते की मामा तुम्ही लवकरात लवकर घरी या, कारण घरी चोरी झाली आहे आणि चोरांनी जगदीशला सुद्धा मारहाण केली आहे। आता ही घटना जेव्हा सगळीकडे पसरते तेव्हा जगदीशची आई, जगदीशचे वडील, जगदीशचा भाऊ किंवा जगदीशचे मामा हे सर्वजण उषा सदन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये येतात व बघतात तर घरामध्ये सर्व वस्तू हे पसार झालेल्या होत्या। खूप म्हणजे सोन्याच्या वस्तू पण चोरी झाल्या होत्या आणि जगदीश हा मारहाण केल्यानंतर जमिनीवर कोसळला होता। तेथील लोकांना जेव्हा समजते की जगदीश हा जिवंत आहे तेव्हा तेथील लोक हे जगदीशला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेतात। तिथे गेल्यानंतर डॉक्टर जगदीशला मृत घोषित करतात। डॉक्टर ही गोष्ट लगेच तेथील स्थानिक पोलिसांना कळवतात। स्थानिक पोलीस जेव्हा चौकशीसाठी जगदीशच्या घरी येतात तेव्हा ते वृषाली ठाकरे यांना जेव्हा चौकशीसाठी विचारतात तेव्हा वृषाली ठाकरे पोलिसांना सांगते की मी कामावून येताना जगदीशला भाजीपाला घेऊन येण्यासाठी सांगितले होते, पण जगदीश हा बिना भाजीपाला घेताच घरी आले। तेव्हा मी जाऊन भाजीपाला जेव्हा आणायला मी खाली गेले तेव्हा भाजीपाला घेतल्यानंतर जेव्हा मी वरी आले तेव्हा घरामध्ये वेगळाच माहोल होता। जगदीश हा जमिनीवर कोसळला होता, घरामध्ये चोरी झालेले संकेत होते आणि चोरांनी जगदीशला मारहाण केलेले समोर आले। घरातून सोन्याचा हार सुद्धा चोरी झाला आहे असे सुद्धा वृषाली ठाकरे यांनी पोलिसांना सांगितले। हे ऐकून पोलिसांनी बयान घेतला व पोलीस तिथून गेले। नंतर जेव्हा डॉक्टरांकडून जगदीशचे ऑटोप्सी रिपोर्ट आली तेव्हा पोलिस सुद्धा हैराण झाले, कारण ऑटोप्सी रिपोर्ट मध्ये जगदीश मरण्यापूर्वी जगदीशला झेर देण्याचे म्हणजे विष देण्याचे समोर आले। आता हे बघून पोलीस चकित झाले। चकित झाल्यानंतर पोलिसांचा शक हा वृषाली ठाकरेवर पूर्णपणे कायम झाला आणि वृषाली ठाकरेला पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले। सुरुवातीला तर वृषाली ठाकरे आपल्या बयानावर कायम राहिली, पण जेव्हा पोलिसांनी सक्तीने जेव्हा चौकशी केली तेव्हा वैशाली ठाकरेने आपली चूक कबूल केली आणि पोलिसांना जे सांगितले ते ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले आणि हे कारण ऐकून तुम्ही सुद्धा हैराण होता। तिने सांगितले की तिला जगदीशचे साधे राहणीमान आवडत नव्हते। तिला वाटत होते की जगदीशने पार्टीज मध्ये जावे, तिला सुद्धा फिरण्यासाठी घेऊन जावे किंवा स्टायलिश कपडे घालावे। पण जगदीशचे राहणीमान हे अत्यंत साधे असल्यामुळे लग्नाच्या 3 दिवसाआधी सुद्धा वृषाली ठाकरेने जगदीशला सांगितले होते की मला हे लग्न करायचे नाही, जर माझे लग्न झाले तर मी जीव देईन। जेव्हा जगदीशने ही गोष्ट आपल्या परिवाराला सांगितली तेव्हा एक पंचायत बसवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये वैशाली ठाकरेकडून लिखित स्वरूपात घेण्यात आले होते की जरी तुम्ही तुमच्या जीवाचे काही केले तर त्याचे जबाबदार जगदीश साळुंखे यांच्या घरचे राहणार नाहीत। पंचायतमध्ये हा प्रश्न मिटल्यानंतर सुद्धा काही फायदा झाला नाही, कारण वृषाली ही जगदीशला मारण्याच्या घातीतच होती आणि 6 मार्चला जगदीशच्या साधे राहणीमानामुळे जे तिला आवडत नव्हते याच्यामुळे 6 मार्चला तिने जगदीशचा खून केला। तिने जगदीशला विष पाजले व नंतर रस्सीने त्याचा गळा दाबून खून करून टाकला। हे पहिली बार नव्हते जेव्हा तिने जगदीशला मारण्याचा प्रयत्न केला होता। लग्नाच्या 2 दिवसाआधी सुद्धा तिने जगदीशला विष टाकून एक खाण्यासाठी डब्बा दिला होता,
पण जगदीशने खूप घाण वास येतोय म्हणून तो डबा टाकून दिला होता. तेव्हा तर जगदीश वाचला, पण लग्नानंतर जगदीश वाचू शकला नाही.